Good morning to all my dear students of Standard 6. मी श्री एम वाय ठाकरे सर, सहायक शिक्षक एम आय पटेल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोनी. आज तुमच्यासाठी चॅप्टर सेकंड त्याचे नाव आहे अँगल. त्या चॅप्टरचं ऑनलाईन व्हिडिओ यूट्यूबवर अपलोड करून आपल्या ग्रुपवर सेंड करत आहे. मला वाटते आपण सर्वांनी माझा पहिल्या चॅप्टरचा व्हिडिओ पाहिला असाल. तो चॅप्टरचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचं प्रॅक्टिस सेट 1 सुद्धा तुम्हाला सॉल्व करून झाला असेल. तर तो सॉल्व केलेला जो होमवर्क आहे त्याच्या फोटोज घ्यायचे आहेत आणि फोटोज घेतल्यानंतर आपल्या ग्रुपवर सेंड करायचं आहे. तर आज आपण चॅप्टर नंबर सेकंड अँगल शिकणार आहोत. चॅप्टर नंबर सेकंड अँगल शिकण्यापूर्वी तुम्हाला जर आठवून पाहिजे की आपण या चॅप्टरविषयी वर्ग 5वी मध्ये काय शिकलो होतो का, अँगलची काही इन्फॉर्मेशन आपण 5वी मध्ये शिकलो होतो का. कारण जो चॅप्टर आपण शिकतो त्याच्याजवळ एक लेट्स रिकॉल म्हणून लिहून असतो. लेट्स रिकॉल आणि लेट्स लर्न दोन प्रकारचे इन्स्ट्रक्शन असतात. लेट्स रिकॉल मीन्स जरा आठवून पहा की आपण त्या चॅप्टरविषयी काय शिकलो का. ओके, सो जस्ट तुम्हाला आठवण पाहायचं आहे, थोडंसं लक्षात आणायचं आहे की आपण अँगलविषयी मग काही माहिती 5व्या वर्गाच्या मॅथमॅटिक्समध्ये काही शिकलो का. आठवत असाल तर काय आठवत आहे तुम्हाला, टाईप्स आठवत आहेत का, राईट अँगल म्हणजेच काय होतो, ॲक्यूट अँगल म्हणजेच काय होतो, ऑब्टूस अँगल म्हणजेच काय होतो. हे जर आठवलं तर हा टॉपिक शिकण्यासाठी तुम्हाला खूप सोपं होईल. कारण प्रत्येक चॅप्टरचा एक बेसिक असतो. तो बेसिक आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. याच्या पुढेही तुम्हाला या चॅप्टरमध्ये जी कोणती माहिती तुम्ही शिकणार आहात ती माहिती लक्षात ठेवायची आहे, जेणेकरून तुम्हाला पुढच्या स्टँडर्डमध्ये या प्रकारच्या ज्या येणाऱ्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या कॉन्सेप्ट शिकण्यास मदत होईल, सोपं होईल. ठीक आहे. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट चॅप्टर नंबर सेकंड अँगल. सो व्हॉट इज मीन बाय अँगल, which are the types of angles, which are the highlights of this chapter. So highlights of this chapter is first topic. कारण जो चॅप्टर आपण शिकतो ते चॅप्टर शिकण्यापूर्वी तुम्हाला त्या चॅप्टरमध्ये काय कोणते टॉपिक्स आहेत ते जाणून घेणे आवश्यक आहे. ते टॉपिक्स जर आपल्याला माहीत असतील तर आपण खरोखर तो चॅप्टर चांगल्या प्रकारे शिकू शकतो. तर त्यामध्ये फर्स्ट टॉपिक आहे अँगल, सेकंड आहे अँगल. या ठिकाणी आपण जस्ट इंट्रोडक्शन करणार आहोत, अँगल म्हणजे काय होतो. त्यानंतर मग टाइप्स ऑफ अँगल, त्यानंतर मग कन्स्ट्रक्शन ऑफ अँगल. ओके, सो दीज आर द टॉपिक्स ऑफ दिस चॅप्टर जे आता आपण शिकणार आहोत. सो ॲट फर्स्ट वी डिस्कस लर्न अबाउट द अँगल. ओके, आपण अँगल यावर थोडं डिस्कशन करून घेऊ. अँगल मीन्स व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अँगल. सो अँगल इज the union of two rays, two rays having common origin. अँगल मीन्स दोन रेजचं युनियन आहे की ज्याचा ओरिजिन कॉमन असतं. ज्या दोन रेज एकाच पॉईंटमधून तयार झालेल्या असतात त्या फिगरला आपण अँगल असं म्हणतो. दिस इज अँगल ABC. ओके, सो अँगल ABC इज वन ऑफ द अँगल, फिगर ऑफ अँगल. आता या अँगल ABCचे नाव कसं लिहायचं, हाऊ टू राईट द नेम ऑफ अँगल.
कारण ही माहिती समजल्यानंतर तुम्हाला तुमच्या बुकमधील वर्कशीट पूर्ण करायची आहे. या ठिकाणी अँगल आहे, लेट्स रिकॉल आहे आणि काही एक वर्कशीट आहे इथपर्यंत. ही वर्कशीट तुम्हाला पूर्ण करायची आहे. लेट्स रिकॉलमध्ये इन्स्ट्रक्शन आहे, लुक ॲट द अँगल shown in the picture below, identify the type of angle and write its name below the picture. या पिक्चरच्या खाली त्यांचे नावं लिहायचे आहेत. ॲक्यूट अँगल आहे का, ऑब्टूस अँगल आहे का, राईट अँगल आहे का. त्यानंतर मग दुसरी ॲक्टिव्हिटी आहे, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. हा टेबल तुम्हाला पूर्ण करायचा आहे. हा अँगल आहे, त्या अँगलचं इथं नाव लिहायचं आहे, व्हर्टेक्स कोणता आहे ते लिहायचं आहे, आर्म ऑफ द अँगल लिहायचं आहे. ठीक आहे. तर या टॉपिक्समधून तुम्हाला ते सगळं क्लिअरली समजून घेता येईल. नेम ऑफ अँगल इज इन दिस फिगर अँगल ABC, अँगल ABC और अँगल ABC और अँगल CBA असं दोन प्रकारे ह्या अँगलचं नाव लिहिता येतं. प्रत्येक अँगलचं नाव आपण दोन प्रकारे लिहू शकतो, अँगल ABC और अँगल CBA. देन वर्टेक्स ऑफ अँगल. सो वर्टेक्स ऑफ अँगल, vertex means what? The common origin of the two rays. ज्या दोन रेजचा हा कॉमन ओरिजिन असतो त्या कॉमन ओरिजिनला व्हर्टेक्स असं म्हणतात. पॉइंट B. In this figure, point B is the vertex. Angle means what? Angle means the union of two rays having common origin. So this common origin is called vertex of the angle. Then arm of angle किंवा याला आपण साइड सुद्धा म्हणतो, साइड ऑफ अँगल. सो आर्म ऑफ अँगल मीन्स रे BA, these two rays, ray BA and ray BC, these are the arm of angle. नेम ऑफ द अँगल लक्षात ठेवायचं आहे. आपण दोन प्रकारे अँगलचं नाव लिहितो, अँगल ABC और अँगल CBA किंवा त्यानंतर व्हर्टेक्स ऑफ अँगल, पॉइंट B इज द व्हर्टेक्स ऑफ अँगल. आर्म ऑफ अँगल किंवा साइड्स ऑफ अँगल्स, रे BA and रे BC are two sides of angles. Okay, so this is the information about angle, बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट द अँगल्स. डेफिनेशन सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द टाइप्स ऑफ अँगल. नेक्स्ट टॉपिक इज टाइप्स ऑफ angle. So in your textbook there are 6 types are given. First one is zero angle, second is acute angle, third is right angle, fourth is obtuse angle, fifth is straight angle, next is reflex angle, and then complete angle. It means 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 7 types of angles are given in your textbook. Okay, so which are the 7 types? First type, zero angle. Second type, acute angle. Third type, right angle. हे सगळे जे टाइप्स आहेत सर्वांनी चांगल्या प्रकारे समजून घ्यायचं आहे. यावर डिपेंड प्रॅक्टिस सेटमधले काही जे एक्झाम्पल्स आहेत ते सर्व एक्झाम्पल्स या टॉपिकवर डिपेंडंट आहेत. नेक्स्ट आहे ऑब्टूस अँगल, देन रिफ्लेक्स अँगल, नो स्ट्रेट अँगल, then reflex angle, and then
सेवन टाइप इज कंप्लीट अँगल. तर एक एक टॉपिक आपण या ठिकाणी एक एक अँगलचा प्रकार थोडासा डिटेल्समध्ये अभ्यासणार आहोत. त्यामध्ये झिरो अँगल मीन्स व्हॉट. झिरो अँगल मीन्स इफ द मेजर ऑफ एनी अँगल्स इज 0 डिग्री. एखाद्या अँगलचा मेजरमेंट समजा जर 0 डिग्री असेल तर त्याला आपण झिरो अँगल्स म्हणतो. इन युअर टेक्स्ट बुक देअर डेफिनेशन इज गिवन. झिरो अँगल मीन्स व्हॉट. देर इज नो चेंज in their position. In this position the angle between the sticks is called zero angle. या ठिकाणी समजा आपण एखादा अँगल कन्सिडर केला. नेमकं झिरो अँगल मीन्स काय. झिरो अँगलचं मेजरमेंट तर 0 डिग्री असतो. बट झिरो अँगल मीन्स व्हॉट. सो दॅट दिस इज वन ऑफ द अँगल. समजा हीच रे या ठिकाणी एक्झॅक्ट येऊन बसत असेल या प्रकारे, पण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मेजरमेंट राहणार नाही. त्या अँगलला झिरो अँगल्स म्हणतात. द अँगल हॅव नो मेजर. ज्या अँगलमध्ये कोणतेही कितीही एकही मेजरमेंट नसतो त्या अँगलला झिरो अँगल्स म्हणता येईल. इट मीन्स झिरो अँगल मीन्स व्हॉट. झिरो अँगल मेजर 0 डिग्री. ज्या अँगलचा मेजरमेंट 0 डिग्री असतो त्याला झिरो अँगल म्हणता येईल. ॲक्यूट अँगल मीन्स व्हॉट. ॲक्यूट अँगल मीन्स इन शॉर्ट इफ द मेजर ऑफ अँगल ग्रेटर दॅन 0 डिग्री. समजा एखाद्या अँगलचा मेजरमेंट 0 डिग्रीपेक्षा मोठा असेल अँड लेस दॅन 90 डिग्री. एखाद्या अँगलचा मेजरमेंट 0 डिग्रीपेक्षा मोठा असेल आणि 90 डिग्रीपेक्षा लहान असेल तर त्या अँगलला ॲक्यूट अँगल असं म्हणतात. राईट अँगल मीन्स व्हॉट. राईट अँगल मीन्स इफ द मेजर ऑफ अँगल हॅविंग 90 डिग्री. एखाद्या अँगलचा मेजरमेंट जर 90 डिग्री असेल तर त्याला राईट अँगल असं म्हणतात. राईट अँगलची फिगर या प्रकारे असते. ॲक्यूट अँगलची फिगर आपण या प्रकारे देऊ शकतो. या प्रकारे ॲक्यूट अँगलच्या फिगर्स आपण लक्षात ठेवू शकतो. दिस इज स्ट्रेट ॲक्यूट अँगल. ऑब्टूस अँगल मीन्स व्हॉट. ऑब्टूस अँगल इफ द मेजर ऑफ द अँगल इज ग्रेटर दॅन 90 डिग्री and less than 180 degree, then this angle is called obtuse angle. Obtuse angle म्हणजे काय. ज्या अँगलचा मेजरमेंट 90 पेक्षा मोठा असेल आणि 180 पेक्षा लहान असेल, म्हणजे त्याचा मेजरमेंट राहू शकतो किती 91 पासून तर 179 पर्यंत. 120, 140, 150, 160 या प्रकारचे जो मेजरमेंट एखाद्या अँगलचं जर असेल, ज्या अँगलचा असेल त्या अँगलला आपण ऑब्टूस अँगल म्हणू शकतो. स्ट्रेट अँगल मीन्स इफ द मेजर ऑफ अँगल हॅविंग मेजर 180 डिग्री. ज्या अँगलचं मेजरमेंट 180 डिग्री असेल त्या अँगलला स्ट्रेट अँगल म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे मेजर ऑफ स्ट्रेट अँगल इज ऑलवेज कॉन्स्टंट. मेजर ऑफ राईट अँगल इज ऑल्सो ऑलवेज कॉन्स्टंट. मेजर ऑफ झिरो अँगल इज ऑल्सो ऑलवेज कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट मेजरमेंट आहे. तो कधीही त्यामध्ये कधीही बदल होत नाही. राईट अँगल कधीही 90 डिग्रीचा राहील. स्ट्रेट अँगल नेहमी 180 डिग्रीचा असतो. आता रिफ्लेक्स अँगल मीन्स व्हॉट. रिफ्लेक्स अँगल मीन्स इफ द मेजर ऑफ अँगल इज लेस दॅन ग्रेटर दॅन 180 डिग्री अँड लेस दॅन 360 डिग्री. एखाद्या अँगलचा मेजरमेंट समजा 180 पेक्षा मोठा असेल आणि 360 पेक्षा लहान असेल तर त्या अँगलला आपण रिफ्लेक्स अँगल म्हणतो. त्या अँगलला रिफ्लेक्स अँगल असं म्हणतात. सो दीज आर द 6 टाइप्स ऑफ अँगल. झिरो अँगल हॅविंग मेजर 0 डिग्री. ॲक्यूट अँगल हॅविंग मेजर
लेस दॅन ग्रेटर दॅन 0 डिग्री, ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री. दिस इज लेस दॅन, दिस इज लेस दॅन 0. meaning of this angle is greater than 0. okay, greater than 0 and less than 90. 0 पेक्षा मोठा आणि 90 पेक्षा लहान ज्या अँगलचा मेजरमेंट असतो त्या अँगलला ॲक्यूट अँगल असं म्हणतात. मग याचा मेजरमेंट कुठं असेल, किती असेल? तो अँगल 30 डिग्रीचा राहू शकतो, एखादा अँगल 80 डिग्रीचा राहू शकतो, एखादा अँगल 35 डिग्रीचा राहू शकतो. अशा प्रकारचे जे अँगल्स असतात ते अँगल्सला आपण ॲक्यूट अँगल असं म्हणतो. राईट अँगल पण, राईट अँगलचा मेजरमेंट कधी कॉन्स्टंट असते, तो स्थिर आहे. स्थिर मीन्स तो 90 पेक्षा कमी नाही आणि 90 पेक्षा जास्तही होणार नाही. म्हणजेच तो काय आहे, इट इज राईट अँगल. देन ऑब्टूस अँगल मीन्स व्हॉट? ऑब्टूस अँगल मीन्स the measure of angle is greater than 90 degree and less than 180 degree. 90 पेक्षा मोठा आणि 180 पेक्षा लहान जो अँगल असतो त्याला ऑब्टूस अँगल असं म्हणतात. स्ट्रेट अँगल मेजरमेंट इज ऑलवेज कॉन्स्टंट, इट इज 180 डिग्री, तो 180 डिग्रीचा असतो. रिफ्लेक्स अँगल इज ऑल्सो इज बिटवीन 180 डिग्री अँड 360 डिग्री. या दोघांच्या दरम्यानचा जो मेजरमेंट असतो मीन्स 180 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान जो अँगल असेल, ज्या अँगलचं मेजरमेंट असेल त्या अँगलला रिफ्लेक्स अँगल असं म्हणतात. देन नेक्स्ट टाइप्स ऑफ अँगल इज कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल, कंप्लीट अँगल हा अँगलचा 7वा प्रकार आहे. कंप्लीट अँगल. कंप्लीट अँगल मीन्स व्हॉट? इफ द मेजर ऑफ अँगल इज 360 डिग्री, 360 डिग्री ज्या अँगलचा मेजरमेंट असेल त्या अँगलला कंप्लीट अँगल असं म्हणतात. ओके, सो these are the types of angles. Types of angles now we study in this figure. If this is ray, समजा ही जर एक रे असेल आणि ही यावर सुद्धा एक रे असेल, इट मीन्स या ठिकाणी काही मेजरमेंट जर नसेल तर तो जो अँगल असतो त्या अँगलला आपण 0 अँगल असं म्हणतो. आता ही समजा रेज थोडी वर वाढली या प्रकारे, तर या ठिकाणी काही मेजरमेंट तयार झाला, तो 30 डिग्रीचा असेल किंवा 40 डिग्रीचा असेल किंवा 50 डिग्रीचा असेल, काहीतरी मेजरमेंट या ठिकाणी आला. 0 अँगलमध्ये काही मेजरमेंट नव्हता, तो 0 अँगल असतो ज्याच्यामध्ये एकही मेजरमेंट नसेल. 0 डिग्री मेजर असेल तो 0 अँगल आहे. आता थोडंसं ही रेज वर आपण वर उचलली या प्रकारे, तर या ठिकाणी एक मेजरमेंट आपल्याला मिळाला, तो 30 डिग्री असेल किंवा 40 डिग्री असेल किंवा 50 डिग्री असेल. आता तो जो अँगल तयार होतो या ठिकाणी, या प्रकारचा जो अँगल तयार होतो कुठपर्यंत 90 डिग्रीपर्यंत जो अँगल तयार होतो, याच्या आतमध्ये जे जे अँगल्स तयार होतात त्या त्या अँगलला आपण ॲक्यूट अँगल असं म्हणतो. ॲक्यूट अँगल. आधीच्या काय होता, या ठिकाणी एकही मेजरमेंट नसेल तर 0 अँगल. 0 अँगल हा 0 अँगल झाला. थोडासा मेजरमेंट या ठिकाणी तयार झाला, थोडंसं अँगल वरची ही जी रे आहे ही आपण वर उचलली तर काहीतरी मेजरमेंट या ठिकाणी मिळाला, म्हणजे ॲक्यूट अँगल तयार झाला. आता ही रे समजा 90 डिग्रीपर्यंत जात असेल, या ठिकाणी हा संपूर्ण जो अँगल तयार होईल 90 डिग्रीचा, तो काय असेल, राईट अँगल असेल. राईट अँगल. ओके. 30 डिग्रीपर्यंत, 50 डिग्रीपर्यंत, इट मीन्स 89 डिग्रीपर्यंत, 89 डिग्रीपर्यंत जो अँगल तयार होतो त्या अँगलला काय म्हणतात, ॲक्यूट अँगल. पण समजा 90 डिग्री मेजरमेंट असेल त्या ठिकाणी तर त्याला आपण राईट अँगल म्हणू. तो राईट अँगल त्या ठिकाणी तयार होतो. त्यानंतर राईट अँगलच्या समोरीतून जात असेल, 90 पेक्षा मोठा असेल, म्हणजे ही रे इकडे वाढली या साईडला,
मग ती 110 डिग्री असेल किंवा 100 डिग्री असेल, इथं कुठं आला, किती आला, या ठिकाणी 90 आला. इथं 100 डिग्री असेल किंवा 110 असेल, तो जो अँगल या ठिकाणी 179 पर्यंत, 179 पर्यंत, 91 टू 179 पर्यंत जो अँगल या ठिकाणी तयार होतो त्या अँगलला ऑब्टूस अँगल असं म्हणतात. ऑब्टूस अँगल. आता 179 पर्यंत समजा त्या ठिकाणी तो अँगल आला, शेवटी तो काय होईल, 180 डिग्री पर्यंत पोहोचला समजा, तर 180 डिग्री पर्यंत जेव्हा ही रे पोहोचते तेव्हा त्या ठिकाणी स्ट्रेट अँगल तयार होतो. पहा, ही स्ट्रेट लाईन तयार झाली. 0 डिग्रीवर होती, 0 डिग्रीपासून तो 89 डिग्रीपर्यंत आला, ॲक्यूट अँगल तयार झाला. जसं 90 डिग्रीवर गेला तसं राईट अँगल तयार झाला. 90 डिग्री समोर वाढला 179 पर्यंत, तर तो झाला ऑब्टूस अँगल. आणि 180 वर जेव्हा तो जातो तेव्हा त्या ठिकाणी स्ट्रेट अँगल तयार होतो. स्ट्रेट अँगल. आता 180च्या समोरही तो जर येत असेल या प्रकारे, हीच लाईन आहे, हीच लाईन समोर इथं या प्रकारे आपण अँगलच्या माध्यमातून सांगत आहोत. ती 0 डिग्री होती, 0 पासून ते 89 पर्यंत जर गेली तर ॲक्यूट अँगल तयार होतो. 90 वर गेली तर राईट अँगल तयार होतो. 91 पासून तर 179 पर्यंत ती जर कुठेही राहत असेल, ज्या मेजरमेंटची असेल, त्या ठिकाणी ऑब्टूस अँगल तयार होतो. आणि जसं 180 वर आलं तर स्ट्रेट अँगल तयार होतो. आता 180च्या समोर गेली 181 पासून तर 181 पासून तर 299 पर्यंत, 181 पासून तर 299 पर्यंत जे कोणते या ठिकाणी अँगल्स तयार होतील त्यांना आपण रिफ्लेक्स अँगल म्हणू. रिफ्लेक्स अँगल. आणि जसं तो 360 वर पुन्हा ही लाईन इथं येऊन पोहोचली, 360 डिग्री मेजरमेंट त्याने पार केला, म्हणजे 360 डिग्रीवर ती लाईन पोहोचली, तर आपण त्या अँगलला कंप्लीट अँगल असं म्हणू. कंप्लीट अँगल. ओके. सो 181 पासून 299 पर्यंत रिफ्लेक्स अँगल. अँगल बिटवीन 180 डिग्री टू 360 डिग्री. 180 ते 360 दरम्यानचा जो अँगल असतो त्या अँगलला रिफ्लेक्स अँगल असतो. तो 270चाही राहू शकतो, 280चा राहू शकतो, 299चा राहू शकतो. त्या अँगलला आपण रिफ्लेक्स अँगल म्हणू शकतो. रिफ्लेक्स अँगलचा मेजरमेंट कधीही कॉन्स्टंट राहत नाही, तो बदलत असते. कॉन्स्टंट मेजरमेंट असणारा 0 अँगल, 90 डिग्री, 180 डिग्री, 0 डिग्रीचा 0 अँगल, 90 डिग्रीचा राईट अँगल, 180 डिग्रीचा स्ट्रेट अँगल, 360 डिग्रीचा कंप्लीट अँगल. या प्रकारे या डायग्रामच्या माध्यमातून सुद्धा आपण टाईप्स ऑफ अँगलची स्टडी करू शकतो. सो हे जे सगळे टाईप्स या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं आहे, ते सर्व टाईप्स मला वाटते सर्व विद्यार्थ्यांना समजले असतील. यामध्येही काही थोडंसं अजून डाऊट असल्यास माझा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला माहीत आहे, 9307015645. या कॉन्टॅक्टवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून किंवाही जर काही कन्फ्युजन्स असतील ते क्लिअर करून घ्यायचे. ओके. सो सगळे टाईप्स ऑफ अँगल्स सर्वांना समजले असतील. यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 2 वर डिस्कस करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2. प्रॅक्टिस सेट 2 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, मॅच द फॉलोइंग. अँगलचे टाईप्स इकडे आहेत आणि इकडे त्यांचे मेजर्स आहेत, ते तुम्हाला मॅच करायचे आहेत. क्वेश्चन सेकंड आहे, द मेजर ऑफ सम अँगल्स आर गिवन बिलो, राईट द टाईप्स ऑफ इच अँगल. मेजरमेंट दिलेले आहेत, त्या मेजरमेंटचा अँगल कोणत्या प्रकारामध्ये मोडतो, राईट अँगल आहे का किंवा मग ॲक्यूट अँगल आहे का, ते अँगलचे प्रकार लिहायचे आहे. क्वेश्चन थर्ड आहे, लुक ॲट द फिगर बिलो अँड राईट द टाईप्स ऑफ इच अँगल. ह्या फिगर्स तुम्हाला पाहायचे आहेत आणि त्यांचं नाव लिहायचं आहे की हा कोणत्या प्रकारचा अँगल आहे, ॲक्यूट अँगल आहे का, हा राईट अँगल आहे का, तो रिफ्लेक्स अँगल आहे का. लक्षात ठेवायचं आहे या ठिकाणी की ॲक्यूट अँगलचे जे फिगर्स आहेत, मी तुम्हाला तर फिगर या ठिकाणी सांगत आहे. ॲक्यूट अँगल्स, राईट अँगल, ऑब्टूस अँगल, रिफ्लेक्स अँगल. फर्स्ट 0 अँगलची फिगर तुम्हाला या प्रकारे दिसणार आहे.
ही 0 अँगलची फिगर आहे, 0 अँगल. दुसरा ॲक्यूट अँगलची फिगर, ॲक्यूट अँगलची फिगर या प्रकारे ही रे राहील, या प्रकारे एखादा अँगल राहील, किंवा मग इथं एखादी रे असेल तर या प्रकारे एखादा अँगल राहील, तो ॲक्यूट अँगल आहे. थर्ड राईट अँगल आहे. राईट अँगलमध्ये विशेष काय होणार आहे की ही लाईन स्ट्रेट राहील, ही सुद्धा लाईन स्ट्रेट राहील. या ठिकाणी या प्रकारचा सिम्बॉल असेल, तो राईट अँगल आहे. फोर्थ ऑब्टूस अँगल आहे. ऑब्टूस अँगलमध्ये तुम्हाला जे अँगल्स आहेत ते या प्रकारे दिसणार आहेत, ह्या स्ट्रेट लाईनच्या इकडे बाजूला तुम्हाला दिसणार आहे. तर ॲक्यूट अँगल्स ही स्ट्रेट लाईन इकडे झुकली दिसणार आहे. त्यानंतर मग नेक्स्ट आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल जो आहे तो तुम्हाला या प्रकारे दिसणार आहे. या प्रकारची एखादी फिगर जी दिसत असेल ती स्ट्रेट अँगलची असते. त्यानंतर स्ट्रेट अँगल नंतर रिफ्लेक्स अँगल जो आहे, रिफ्लेक्स अँगल ची जी फिगर असेल ती फिगर या प्रकारे दिसणार आहे. ही एखादी रे असेल या प्रकारे, हा जो अँगल असेल तो अँगल रिफ्लेक्स अँगल राहील, किंवा या प्रकारचा जो सिम्बॉल दिला असेल तो रिफ्लेक्स अँगल आहे असं समजून घ्यायचं आहे. त्यानंतर कंप्लीट अँगल. आता कंप्लीट अँगलची फिगर लक्षात ठेवायची आहे. या प्रकारे स्थिर राहील. 0 अँगल सारखंच तुम्हाला दिसेल, कन्फ्यूज होण्याचे काही कारण नाही. या ठिकाणी तुम्हाला रोटेशन दाखवलं राहील या प्रकारे. ही जी फिगर आहे ती फिगर कंप्लीट अँगलची आहे. ठीक आहे. तर हे सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये जे एवढं शिकवलं ते समजलं असेल. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की सर्वांनी आपले होमवर्क कॉपीमध्ये प्रॅक्टिस सेट 2 सॉल्व करायचं आहे, आणि प्रॅक्टिस सेट 2 सॉल्व करून त्याच्या फोटोज घेऊन आपल्या ग्रुपच्या व्हॉट्सअपवर सेंड करायचे आहेत. ओके, थँक्यू.